श्री स्वामी समर्थ. आज आपण मूळच्या अहिल्यानगर येथील रहिवासी असलेल्या एका स्वामी सेवेकरी ताईंचा खूप रोमांचक असा अनुभव त्यांच्या शब्दामध्ये बघणार आहोत. चला तर मग या सुंदर अशा अनुभवाला सुरुवात करूया. तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण असेच रोज स्वामींचे नवीन नवीन अनुभव या चॅनलवरती येत असतात. ताई म्हणतात, सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या चरणी त्रिवार वंदन. मला न माय न बाप न आत्मबंधू, सका सोयरा सर्व तू दीनबंधू. तुझा मात्र आधार या लेकराला, समर्था तुम्हा विन प्रार्थो कुणाला. स्वामी भक्तांनो, आज अनुभव सांगताना अक्षरशः डोळे भरून येत आहे. मी गेल्या 5 वर्षापासून स्वामींच्या सेवेमध्ये आहे. मी अहमदनगर जिल्ह्यातील मूळची रहिवासी आहे, पण आम्ही नोकरीनिमित्त मुंबई येथे राहतो. माझे मिस्टर हे कंपनीमध्ये कामाला आहे. आम्ही गेल्या 3 ते 4 वर्षापासून येथे राहत आहे. माझे जे काही फॅमिली मेंबर आहे ते पूर्णपणे अहिल्यानगर येथे आहे. आमचं काही घरी काम असेल, सण असेल तर आम्ही घरी जात असतो. मी स्वामींच्या सेवेत कशी आले हे तुम्हाला सांगते. स्वामींच्या सेवेत मी अशी आले जेव्हा माझा मुलगा हा 10वीला होता आणि माझ्या बहिणीचा मुलगाही त्याचंही शिक्षण पूर्ण झालेलं होतं. तो जॉबसाठी इकडे आला होता. तो इकडे आल्यानंतर माझी बहीणही आली, सुट्टीसाठी आली, आणि माझी बहीण ही खूप स्वामींची सेवेकरी आहे. तिला स्वामींची पूजा केलं नाही तर जमतच नसायचं. ती माझ्या घरी आली आणि त्या दिवशी तिला खूप असं वेगळं वाटत होतं की पूजा नाही म्हणून, आणि ती तिथेच तारक मंत्र स्वामींची सेवा ही करू लागली. अक्षरशः पुढे स्वामींचं तिने मोबाईल ठेवला आणि मोबाईलवरती फोटो लावून ती सेवा करू लागली. तिची ही भक्ती, ही सेवा बघून मला खूप हे वाटलं की ही किती करते, आपण काहीच करत नाही असं वाटलं. मग तिने मला स्वामींचं खूप काही सांगितलं, खूप सारे अनुभव सांगितले. आणि तू मोबाईलवरती बघ, स्वामींचे किती अनुभव येतात ताई, प्रत्यक्ष मुखातून सांगतात, ते अनुभव बघ, तुझा विश्वास बसेल असं ती मला म्हटली. आणि खरंच मी तसं केलं. अनुभव ऐकले, जसे जसे अनुभव ऐकत गेले तसं तसा विश्वास दृढ होत गेला. मग मी एका गुरुवारी मठामध्ये गेली. तिथे जाऊन स्वामींचे फोटो वगैरे सर्व काही घेऊन आली आणि स्वामी सेवेला सुरुवात झाली. जेव्हा स्वामी सेवेला सुरुवात झाली तेव्हा प्रचंड त्रास झाला, भयानक अडचणी आल्या. स्वामी सेवेमध्ये मन लागत नव्हतं. आळस यायची, जांभळी यायची, कंटाळा यायचा. अक्षरशः मी कधी इथून उठेल असं व्हायचं. आणि सेवा करायला बसली की मला काही ना काही प्रॉब्लेम, काही ना काही अडचण नक्की येणार म्हणजे येणार. कोणीतरी हाक मारणार, कोणी बोलावणार, असं कंटिन्यू माझ्यासोबत चालू होत होतं. आणि मग मी काय केलं की पाठीच उठून स्वामींची सेवा करू लागले. माझ्या घरामध्ये प्रचंड अडचणी होत्या. आमची जी आर्थिक परिस्थिती होती ती खूप हालाकीची होती. आर्थिक परिस्थिती हालाकीची असल्यामुळे मला सर्व काही म्हणजे व्यवस्थित करायचं होतं. आणि मलाही कुठेतरी काम मिळालं तर चांगलं होईल, कारण आता मुले मोठी झालेली होती, तर काय काम करावं हा खूप मोठा प्रश्न होता. मी टेलरिंग कामही करत होती, त्यामुळे माझं थोडंफार घर चालायचं, पण एवढं काही होत नव्हतं. आणि मग काय झालं की असंच खूप दिवस झाले. तारक मंत्राचं तीर्थ बनवणं रोज चालू होतं. रोज बनवायचे, मिस्टरांना पिण्यासाठी द्यायचे, घरात टाकायचे, सर्वत्र हे करायचे. आणि माझ्या मिस्टरांना कंपनीमध्ये प्रचंड त्रास होता. त्यांना मानसिक हॅरेसमेंट खूप होती. त्यांचं खूप त्रास होत होता. जे मोठे अधिकारी आहेत त्यांना खूप टॉर्चर करायचे, त्यामुळे ते खूप डिप्रेशनमध्ये असायचे, फार काही बोलत नसायचे. त्यांना काही म्हटलं तर ते म्हणायचे की दुसऱ्याच्या हाताखाली राहणं हे खूप अवघड आहे, तू खूप सुखी आहे की तू घरी आहेस म्हणून, असं ते मला म्हणायचे. त्यांचा तो त्रास बघून मला खूप वाईट वाटायचं की नको बाबा, यांना पण असा त्रास, यांना जर काही झालं तर मी काय करणार असं मला वाटायचं. मग मी काय केलं, संकल्प केल्यानंतर, स्वामी मी तुमच्या तारक मंत्राचा आजपासून 51 दिवस अनुष्ठान करत आहे. रोज 11 वेळेस मी तारक मंत्र म्हणत आहे. फक्त एकच करा, माझ्या मिस्टरांचे जे काही प्रॉब्लेम्स आहे, त्यांना जे काही अडचणी आहे, जो काही मानसिक त्रास आहे तो पूर्णपणे त्यांचा बंद करा, असं मी स्वामींना बोलली. त्यानंतर माझं अनुष्ठान हे सुरू झालं. मला दुपारी वेळ मिळायचा तर मी दुपारी सेवा करायला बसायची. 12-1च्या दरम्यान सेवेला बसायची तर 4 वाजता उठायची. माझं मनाजीराव जागेवर नसले तरी मी लवकर त्यांना जागेवर आणायची आणि सेवा करायला बसायची. ते जरी म्हटलं की थोडा वेळ झोपायचं तर महाराजांनी मला कधीही झोपू दिलं नाही. जरी झोपले तर कोणाचा तरी फोन येणार, कोणीतरी बेल वाजवणार,
कोणी येणार. तर एक दिवस तर असं झालं की मला वाटलं की दुपारी थोड्या वेळ झोपावं, म्हणून मी झोपली. झोपल्यानंतर मला डायरेक्ट असा आवाज आला, उठ, सेवा करायची नाही का? असं कोणीतरी उठवल्यासारखं मला झालं. मी ताडकन उठली, बघते तर घरात कोणीच नव्हतं. म्हटलं प्रत्यक्षात स्वामी महाराज मला उठवण्यासाठी आले होते. माझं 51 दिवसाचं अनुष्ठान हे खूप छान झालं. माझी प्रॉब्लेमचे 5-6 दिवस माझे गेले. त्यानंतर अनुष्ठान हे कंटिन्यू चालूच होतं. जसं जसं माझे अनुष्ठानचे दिवस वाढत होते तसं तसं मला मिस्टरांमध्ये बदल दिसत होता. कारण ते अगोदर घरी आले की एकदम चेहरा त्यांचा सुकलेला असायचा आणि ते खूप कुणाशी बोलत नसायचे, काहीच नाही, एकदम शांत शांत असायचे. आपण जेवढं बोलू तेवढंच त्याचं उत्तर देत होते. पण आत्ता जसं अनुष्ठान सुरू केलं तसं तसं जसं वाढत गेलं तसं तसं ते होऊन बोलू लागले, हसू लागले, खेळू लागले, मुलांशी गप्पा मारू लागले. त्यावेळेस मला खूप बरं वाटलं. मिस्टरांना विचारलं की म्हणजे तुम्ही आता फ्रेश राहता, तिथले वातावरण व्यवस्थित झालं आहे का? तर ते म्हटले हो, आता सर्वजण माझ्याशी व्यवस्थित वागतात, मला टॉर्चर वगैरे करत नाही, त्यामुळे मला खूप छान वाटतं आणि मी जे काम करतो तेही सर्वांना खूप आवडतं असं ते म्हटले. मिस्टरांना म्हटलं की मी 7 स्वामींच्या तारक मंत्राचं हे अनुष्ठान करत आहे, त्यासाठी कदाचित स्वामींनी माझं घरानं ऐकलं आणि तुमचं कामावरती व्यवस्थित झालं. आणि असं म्हणताच माझे मिस्टर म्हटले की हे काही पण तू सांगते का? असं कुठं असतं का महाराजांचं? आता ते प्रत्येक चढउतार हा चालूच असतो आयुष्यामध्ये, येतच असतं, होतच असतं. जे कोणी सिनियर लोक आहे ते बोलतच असतात असं म्हटले. त्यानंतर मग असेच माझे 51 दिवस कंप्लीट होत आले आणि माझ्या मिस्टरांचं अचानक गुरुवारीच काय झालं की काम झालं, त्यांचं प्रमोशन झालं असं कळालं. त्यांनी मला फोन केला की अगं माझं प्रमोशन झालं. हे कळल्यानंतर मला म्हणजे काय करावं ते सुचत नव्हतं. माझा आनंद गगनात मावत नव्हता, कारण या दिवसाची मी फार आतुरतेने वाट बघत होती आणि तो दिवस आज उगवला होता. आम्ही मग संध्याकाळी मठात गेलो आणि आदल्याच दिवशी स्वामी भक्तांना तुम्हाला सांगायचं विसरले की आदल्या दिवशीच मला स्वप्न पडलं होतं की मी जे पांढरे कलरचे पेढे आहे ते पेढे सर्वांना वाटत होती. काहीतरी आनंदाची गोष्ट होती, त्यासाठी मी पेढे वाटत होती, पण ती गोष्ट कोणती होती ते मला कळालं नाही आणि दुसऱ्याच दिवशी कळालं की ती गोष्ट कोणती आहे. मग मी खरंच पांढरेच पेढे मठामध्ये घेऊन गेली, सर्वांना पेढे वाटले, माझा आनंद स्वामींना सांगितला. स्वामींना म्हटलं तुमची लीला ही खूप आगाध आहे. आणि त्यानंतर माझ्या मिस्टरांचा पूर्ण त्रास हा बरा झाला. 51 दिवसांचं अनुष्ठान माझं पूर्ण सफल झालं. त्यानंतर मी 11 गुरुवार व्रत केलं. आता हे 11 गुरुवार व्रत हे फक्त आणि फक्त मला स्वामींच्या दर्शनासाठी मी केलं होतं. स्वामी तुम्ही सर्वांना खूप छान दर्शन देता, सर्वांचे मी खूप अनुभव ऐकले होते. मलाही वाटत होतं की स्वामींनी मला दर्शन द्यावं, यासाठी मी स्वामींचे 11 गुरुवार करत होते. मी ही सेवा अशा का बरं करत होते, कारण संकल्प जर केला नाही तर माझ्याकडून सेवा होतच नसायची. 3 अध्याय 1 माळच होत असायची, पण मी जर संकल्प केला तर माझ्याकडून खूप सेवा होत असायची. त्यामुळे मी संकल्पित सेवा करायचं ठरवलं. गुरुवारचा दिवस माझा खूप छान जात होता. स्वामींच्या मूर्तीवरती अभिषेक वगैरे करायचं, त्यानंतर पाटावरती पूजा मांडली, फुलं स्वामींना चाफ्याची फुलं ठेवली तर घरात इतका छान सुगंध दरवळायचा आणि खूप प्रसन्न वाटायचं. स्वामीचरित्र, 11 माळी जप, त्यानंतर तारक मंत्र म्हटल्यानंतर खूप छान वाटायचं. असे माझे 4 ते 5 गुरुवार हे खूप छान गेले, खूप छान वाटत होतं. त्यानंतर काय झालं की 6व्या गुरुवारी सकाळी मी पहाटे 3 वाजताच महाराजांनी मला उठून दिलं, कारण 3च्या नंतर मला झोपच येत नव्हती. की का असं वाटायचं उठून आंघोळ करावी आणि स्वामींची सेवा करावी. आणि मग मी तसंच केलं, उठली, आंघोळ वगैरे केली, अभिषेक झाला, त्यानंतर महाराजांची पूजा मांडली. घरचे सर्वजण झोपलेले होते, खूप वेळ होता आणि मग मी स्वामीचरित्र वाचायला सुरुवात केली. पण वाचण्याच्या अगोदर स्वामींना म्हटलं की स्वामी तुम्ही माझं स्वामीचरित्र ऐकण्यासाठी प्रत्यक्षात यावं अशी माझी खूप इच्छा आहे, असं मी म्हटलं. आणि मी पाठी पूजा वगैरे केली, तुळशीची पूजा केली, बाहेर रांगोळीही काढली होती. त्यानंतर काय झालं, मी वाचायला बसली. मी प्रत्येक अध्याय झाला की स्वामींना मुजरा म्हणजे स्वामींना नतमस्तक होते, त्यांच्या चरणी त्या अध्यायाला समर्पित करीत असते. आणि तसंच करता करता काय झालं, मी स्वामींना ते करत होती. तेवढ्यात मला काय झालं की खूप कसला तरी आवाज आला. आता कसला आवाज आला, मी उठूही शकत नव्हती आणि म्हटलं नाही
कोणी काहीतरी असेल असं मला वाटलं आणि एक उंदीर, खूप मोठा उंदीर घरामध्ये घुसला. आता हा उंदीर घरामध्ये घुसला आणि तो माझ्या आजूबाजूला फिरू लागला. आता मी त्याला हाणूही शकत नव्हती, हाकलूही शकत नव्हती आणि खूप भीती वाटत होती की मला खरंच कुठल्याही प्राण्याची खूप भीती वाटते. अक्षरशः मी मांजरीला देखील हात लावत नाही. मनात खूप भीती वाटायची आणि वाचन तर हे सुरूच होतं आणि तो उंदीर अक्षरशः माझ्या जवळ येऊन बसला आणि तिथेच थांबला आणि मग मी म्हणजे अध्याय झाला की बघायची तो तिथेच आहे की नाही आणि तो तिथेच बसलेला होता. माझ्यापासून थोडासा लांब तो बसलेला होता आणि मग तो पूर्ण माझे 21 अध्याय कंप्लीट होईपर्यंत तिथेच बसला. त्यानंतर 21 अध्याय झाले आणि मला खूप भीती वाटली. म्हटलं आता मिस्टरांना उठावं आणि याला घराच्या बाहेर हाकलून द्यावं असं मला वाटलं. म्हणून मी मिस्टरांना उठवण्यासाठी गेली आणि मिस्टर उठले. येऊन बघतात तर कोणीच नाही, काहीच नाही, उंदीर नाही, कोणीच नाही. तर खूप शोधलं मी त्याला, खूप म्हणजे खूप शोधलं. मिस्टरांनाही शोधलं, हॉलमध्ये कुठेही, प्रत्येक ठिकाणी जिथे तो जाऊ शकत होता त्या प्रत्येक ठिकाणी मी त्याला शोधलं, पण मला तो नंतर कुठेही दिसला नाही. आणि त्यानंतर क्लिक झालं की मी स्वामींना म्हटली होती की तुम्ही प्रत्यक्षात ऐकण्यासाठी यावं. हे चरित्र स्वामी महाराज प्रत्यक्षात आले होते आणि ज्यासाठी 11 गुरुवार करत होती ते स्वामींनी माझी इच्छा पूर्ण केली. स्वामींनी मला खरंच दर्शन दिलं असं वाटलं आणि खूप भरून पावल्यासारखं वाटलं. त्यानंतर मग मी स्वामींना म्हणायची, स्वामी तुम्हाला दर्शन द्यायचं ना तर एखाद्या मानवाच्या रूपामध्ये द्या, पण कुठल्याही प्राण्याच्या रूपामध्ये मला कधीही दर्शन देऊ नका, कारण मला खूप भीती वाटते, मी तुम्हाला ओळखू शकत नाही असं मी स्वामींना म्हटले. त्यानंतर असे 11 गुरुवारचं उद्यापन वगैरे खूप छान झालं. गाईला नैवेद्य वगैरे दिला. स्वामी कृपेने खूप म्हणजे खूप व्यवस्थित माझं ते पारायण कंप्लीट झालं आणि स्वामींनी खरंच त्यामध्ये मला दर्शन दिलं. यात मला खूप आनंद आहे. स्वामी भक्तांनो, असे लहान मोठे असंख्य अनुभव आहे ते तुमच्यासोबत नक्की पुन्हा एकदा शेअर करेल असे मला आलेले हे अनुभव होते. श्री स्वामी समर्थ. बघा स्वामी भक्तांनो, किती सुंदर अनुभव आहे. तुम्हाला अनुभव कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा. पुन्हा भेटूया अशा सुंदर अनुभवासोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.